बीड जिल्ह्यामध्ये पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनत चाललेला आहे। फेब्रुवारी महिना सुरू आहे, मात्र बीड जिल्ह्यातील अनेक तलाव छोटी मोठे जे आहेत ते कोरडे ठाक पडलेले आहेत। 150हून अधिक तलाव आहेत, मात्र यातील 50हून अधिक तलावांची ही परिस्थिती आहे। माझ्या मागे जे हे तलाव पाहताय आपण, ही तलाव कोरडे ठाक पडलेला आहे, थोडंसं पाणी उरलेलं आहे। मात्र आणखीन 3 महिने कशी जातील हा प्रश्न मोठा सतावत आहे। ज्या जमिनी आहेत त्या सुद्धा भेगाळलेल्या आहेत, याला रेषा पडलेल्या आहेत, त्यामुळे परिस्थिती अगदी भयानक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। बीड जिल्ह्यातल्या एकूण तलावाची हीच परिस्थिती आहे, त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे। दरवर्षीची कशी परिस्थिती आहे आणि यावर्षीची नेमकी कशी? दरवर्षी पण दुष्काळच असतो आणि यावर्षी जास्त आहे। दरवर्षी मे मध्ये चालू होतं दुष्काळ, यावर्षी फेब्रुवारी मध्ये जाणवालाय आणि आता पाण्याची टंचाई खूप आहे। सध्या पाणी नाही आहे तलावामध्ये, काहीच नाही। 8-15 दिवस पाणी चालेल। जनावरांचा पिण्याचा प्रश्न आहे, खाण्याचा प्रश्न आहे, चाऱ्याचा, आणि सरकारकडे मागण्या करून पण अजून जनावरांच्या चाऱ्याची सोय नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, कुठलीच असे दक्षता घ्यायला गेले ते। आमची मागणी आहे की त्यांनी लवकरात लवकर जनावरांची सोय करावं, आमची पाणी सोय करावं। पाणी प्यायला पण पाणी नाही, आम्हाला कसलंच पाणी नाहीये। एकूणच बीड जिल्ह्यातली परिस्थिती गंभीर बनत चाललेली आहे। अनेक जे आहेत तलाव जे आहेत ते कोरडे ठाक पडत आहेत, त्यामुळे प्रशासन आणि सरकार नेमकी काय भूमिका घेतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। विष्णू बुर्गेजी, 24 तास, बीड।